नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। भारत मुक्ती मोर्चाकडून राज्य शासनातील विविध विभागातील कर्मचारी आणि संघटनांनी सरकारकडे अनेक मागण्या ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व विभागांचे खासगीकरण तात्काळ थांबवावे आणि SC, ST, OBC बॅकलॉग भरावा अशी प्रमुख मागणी आहे। शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत, प्रमोशन प्रलंबित निर्णय त्वरित घ्यावेत आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल रद्द करून रुग्णालय पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आणावीत अशी ही मागणी करण्यात आली। तसेच बांधकाम कामगारांसाठी 12 तास कामाचा निर्णय रद्द करून 8 तास नियम लागू करण्याची मागणी करत संघटनांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। साथियों, जय मूल्यवासी, आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये 550 जिल्ह्यांमध्ये हे जेल भरो आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। आमच्या या जेल भरोच्या अनेक मागण्या आहेत। त्याच्यात सर्वात पहिल्या नंबरची मागणी आमची आहे की या देशामध्ये ओबीसी वर्गाची जातीय जनगणना करून त्यांना त्यांचं रिझर्वेशन दिलं पाहिजे। दुसरी आमची EVM हटवून बॅलेट पेपरने या देशामध्ये चुनाव केला पाहिजे। तिसरी, आदिवासीवर जो होणारा अन्याय अत्याचार आहे तो थांबवण्यात आला पाहिजे। चौथी, मुस्लिम समुदायाची जे मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे तो सुद्धा या ठिकाणी थांबवला पाहिजे। SC, ST, OBC मधील जे कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्या घेऊन आम्ही संपूर्ण देशभरामध्ये हे जेल भरो साठी आंदोलन करत आहोत। धन्यवाद।